नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी ऑफिस सोडून चाललेली असते. तेव्हा ईश्वरी अर्णवला 5,000 रुपये देते आणि 5,000 रुपये दिल्यानंतर तिला फेडण्यासाठी 44,850 रुपये राहिलेले असतात. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी एका कागदावरती 44,850 रुपये ही रक्कम लिहिते आणि त्या लॉकेटच्या बाजूला तो कागद लावून देते. ईश्वरी आता अर्णवला विचारते, सर हे बरोबर आहे ना? अर्णव शांतपणे ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकतो. मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगत असते की सर 5,000 रुपये आले ना, हिशोबामध्ये काही गलती तर नाही झाली ना? ईश्वरी सांगते की लवकरच मी तो हिशोब सुद्धा लवकरच क्लिअर करेल. अर्णव फक्त शांतपणे ईश्वरीचं बोलणं ऐकून घेत असतो. अर्णव म्हणतो की तुझ्या प्रेझेंटेशनचं ॲप्रिसिएशन म्हणून हे सगळं तुला माफ करतोय, हे तुझं लॉकेट घेऊन जा. पण मात्र ईश्वरी म्हणते की अजिबात नाही सर, तुमचे हे सान मला अजिबात नकोत. आपलं ठरल्याप्रमाणे मी तुमचे पैसे नक्की लवकरच परत करणार आणि मगच मुंबई सोडणार. आता त्याच्यानंतर अर्णव सुद्धा इथे काहीही बोलत नाही आणि ईश्वरी अर्णवचा माठ चिरवून तिकडनं निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे घरी आल्यानंतर ईश्वरी शांतपणे फक्त घरी बसलेली असते. नम्रता तिला विचारत असते की काय झालंय, पण ईश्वरी काहीच सांगत नाही. मग त्याच्यामुळे नम्रता रात्री आकाशला फोन करते आणि त्याला म्हणते की सॉरी आकाश सर, तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला, पण मात्र ऑफिसमध्ये काही झालंय का? म्हणजे घरी आल्यापासून इशू काहीच बोलत नाहीये. तिला मी किती जरी विचारलं तरी काहीच सांगत नाहीये. आकाश सांगू लागतो, अगं नम्रता, ॲक्च्युली मी दादाकडे तिच्यासाठी रिक्वेस्ट केली होती, बट तो काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता. दादाने ईश्वरीला टर्मिनेट केलंय. आता हे ऐकल्यानंतर तर नम्रताला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात लगेच इकडे अंजली येते आणि आकाश सांगतो की मी करतो तुला नंतर कॉल, आणि लगेच तो फोन ठेवून देतो. इकडे नम्रताला हे सगळं समजतात तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, पण ईश्वरी शांतपणे बसलेली असते. इकडे दुसरीकडे अंजली सुद्धा आश्चर्याने आकाशला विचारते, मी काय विचारते की खरंच अर्णवने ईश्वरीला काढून टाकलं? आकाश सुद्धा आता हो बोलतो. इकडे दुसरीकडे नम्रता ईश्वरीला सांगत असते, ईशू तू कशाला टेन्शन घेतीयस, ही नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळेलच ना, तू कोशिश तर कर. आपण दोघीही मिळून तुझ्या आईबाबांचं लॉकेट सोडून घेऊयात. त्याच्यानंतर आता ईश्वरी सांगू लागते की हे बघ, माझी काहीही चुकी नसताना त्या बडतूचंदमुळे माझी सगळी जिंदगी बर्बाद झाली, तरी सुद्धा मी त्याला माफ केलं. आणि इथे मी माझी चूक स्वतः कबूल करतेय, तरी सुद्धा त्याने मला माफ नाही केलं. सरळ सरळ त्याने मला नोकरीवरनं काढून टाकलं. ईश्वरी सांगत असते, ताई मला ना त्याचा खूप राग येतोय. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी खूप रडत असते आणि नम्रताला रडतच मिठी मारते. राकेशने खिडकीमधनं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला हे सगळं पाहता ईश्वरीची नोकरी गेले हे समजता त्याला खूप आनंद झालेला असतो. राकेश स्वतःशी म्हणतो की फायनली माझी इंदोरी जिलेबी त्या अर्णवपासून लांब झाली, म्हणजेच की आता माझी लाईन क्लिअर. आता ही ईश्वरी अलगत माझ्या जाळ्यात अडकेल. राकेश तिकडनं निघून जातो आणि ईश्वरी नम्रताच्या गळ्यात पडून रडत असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी तिला नेमकं कोणती नोकरी करता येईल याचा विचार करत असते, पण मात्र तिला करता येईल अशी कोणतीच नोकरी नसते. त्यानंतर आजी आणि अंजली दोघी एकत्र बसलेल्या असताना अंजली लगेच ईश्वरीला फोन लावते. ईश्वरी शांतपणे अंजलीचा फोन उचलते आणि तिला म्हणते की बोला ना अंजली ताई. अंजली लगेच म्हणते, ईश्वरी कशी आहेस तू आणि काय करतीयेस? ईश्वरी सांगते की नोकरी शोधत होते, सरांनी नोकरीवरनं काढून टाकलं म्हटल्यानंतर गप्प नाही बसायचं ना, पैसे तर कमवलेच पाहिजे ना. अंजली सांगते, बरं एक काम कर, तू आता ऑफिसला नाही जाणार ना, तर मग तू घरी ये, तुझ्याकडे ना एक काम होतं. आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणत असते, नाही नाही घरी नको, सर चिडतील मला बघून. तर मग आजी लगेच बोलू लागते, अगं मी आजी बोलतीये आणि मला यावर्षीच्या होळीला तुझ्या हातच्या पुरणपोळ्या हव्यात, बास आता नाही म्हणू नकोस. आता तुला कामाची गरज आहे असं म्हणतीयेस ना, मग पुरणपोळ्या करायचं काम मिळालंय असं समज. अंजली सुद्धा म्हणू लागते, आणि तुला पैसे साठवायचेत ना, मग आलेल्या कामाला नाही कशी काय म्हणतीयेस, तू एक गप आता पुरणपोळ्या करायला. आता ईश्वरी याच्यावरती पूर्ण शांत असते. आजी आता सांगते की ये तू, आम्ही वाट बघतोय. ईश्वरी विचार करते आणि बरं ठीक आहे असं सांगते. आता हे ऐकल्यानंतर आजी आणि अंजली यांच्या दोघींनाही खूप बरं वाटतं. त्यांचा तर आता वेगळाच काहीतरी प्लॅन सुरू असतो. पण इकडे ईश्वरी मात्र शांतच असते. त्यानंतर आकाश आणि अर्णव दोघेही केबिनमध्ये त्यांचं त्यांचं काम करत असताना लावण्य आता हसत खुशच स्वतःशी विचार करत म्हणते, फायनली या ईश्वरी नावाचं वादळ माझ्या आयुष्यातनं निघून गेलं. आता ARला माझा होण्यापासून कोणीही थांबवू नाही शकत. त्याच्यानंतर आकाश इकडे अर्णवला म्हणतो की यार आपण या नवीन डिझाईन तयार केल्यात आणि आता या डिझाईन आपण मॉलमध्ये डिस्पोज करणार आहोत, त्याच्यामुळे तू एकदा बघून घे. तर मग आकाशने ज्या डिझाईन दिलेल्या असतात अर्णव त्या डिझाईनची फाईल बघू लागतो. अर्णव लगेच सांगतो की नाही चालणार,
आकाश विचारतो की काय झालं, तर मग अर्णव सांगतो की आपण हे कसं डिस्प्ले करणार आहे. मॉलमध्ये बघण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, मग हे पर्टिक्युलर डिझाईन लोक थांबून का बघतील. लावण्य सुद्धा आश्चर्याने विचारते की "ए यार, तुला डिझाईन्स नाही आवडल्या का?" अर्णव सांगत असतो की काहीतरी वेगळं हवंय. त्या मिस इंदोरने केलं ना तसं. कळलं ना तुम्हाला मला नेमकं काय म्हणायचंय. आता इकडे अर्णवच्या तोंडून ईश्वरीचं नाव ऐकल्यानंतर लावण्य तर चिडतेच. अर्णवला माहिती असतं की त्याने ईश्वरीला पोस्टपोन केलंय, पण मात्र तरी सुद्धा अर्णवच्या ही गोष्ट लक्षात राहिलेली नसते आणि अर्णव लगेच फोन करून ईश्वरी देसाईला आतमध्ये पाठव असं सांगतो. आकाश आणि लावण्या दोघीही आश्चर्याने अर्णवकडे पाहत असतात. आता लगेच आकाश सांगतो की दादा, तू तर तिला सॅक केलं होतंस ना, म्हणजे तुला ती या ऑफिसमधनं मिसिंग वाटतीये. तर मग आता अर्णव काहीही नाही बोलत आणि सांगतो की हे डिझाईन नाही चालणार, रिमूव्ह करून टाक. तर आकाश सुद्धा ओके असं सांगतो आणि लगेच तिकडनं निघून जातो. आता लावण्या बोलू लागते, इट्स ओके यार, इतक्या दिवसांची सवय होती म्हणून नाव आलं असेल, पण ती नसताना सुद्धा आपण कामं करतच होतो, बरोबर ना. आता त्याच्यानंतर अर्णव सांगतो, आज हाफ डे बरोबर ना, आता ऑफिस संपण्याच्या आधी मला डिझाईन्स तयार करून दाखव. आणि मग अर्णव लावण्याला तिकडनं जायला सांगतो आणि लावण्या लगेच निघून जाते. त्यानंतर मामा, आजी, अंजली हे टेबलवरती बसलेले असतात. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते की सणाचा दिवस आहे असं वाटतच नाहीये. आपण काय सगळ्या चालीरीती सोडून दिल्यात की काय. आता आजी लगेच याच्यावरती बोलते की चला, आत्ता कसं सकाळ झाल्यासारखं वाटलं. वल्लरीची कटकट ऐकल्याशिवाय दिवस सुरू झालाय असं आपल्या घरामध्ये वाटतच नाही ना. आता अंजली विचारते की कुठल्या चालीरीतींबद्दल बोलतीयस. वल्लरी म्हणते, काय विसरलीस की काय, दरवर्षी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, यावेळेला त्याची तयारी दिसली नाही म्हणून बोलले. आणि याची सुद्धा कटकट वाटतीये का. आजी म्हणते की सणाचा दिवस आहे ना, मग घरच्या नोकरांनीच पुरणाचा स्वयंपाक का करायचा. घरच्या सुनेने जर पुरणाचा स्वयंपाक केला तर आम्हाला सुद्धा बरं वाटेल. वल्लरी आता याच्यावरती बोलते, आई तसं मला आधी सांगायचं ना. आजी लगेच म्हणते की सांगावं लागतंय, याचंच तर दुःख आहे ना. वल्लरी आता लगेच फुल ॲटिट्यूड दाखवत म्हणते की मी कॉल करते आणि आत्ताच्या आत्ता पुरणपोळ्या ऑर्डर करते. आजी सांगते की त्याची काहीही गरज नाहीये, तू बस नेहमीसारखी आणि फक्त खा. पुरणपोळ्या बनवण्यासाठी उत्तम स्वयंपाकी बोलवलाय. तर मग आता मामा लगेच म्हणतात की बोलवलाय की बोलवलीये. वल्लरी तर आश्चर्याने त्यांचं बोलणं ऐकत असते, पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरीची एंट्री होते. ईश्वरी लगेच आजीला आवाज देते आणि सगळेच लगेच आता आनंदी होत ईश्वरीकडे पाहू लागतात. पण मात्र वल्लरी आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असते. आजी अंजली दोघी ईश्वरीकडे जातात. वल्लरी आता इकडे स्वतःशी म्हणते की सणाच्या दिवशी आली ही अवदसा. मामा आता म्हणत असतात की ईश्वरी, तुला असं इथे बघून ना आम्हाला खूप आनंद झालाय. आई आणि अंजलीचा चेहरा तर बघ किती प्रसन्न दिसतोय तू इथे आलीयस म्हणून. आजी सुद्धा लगेच बोलू लागते, आणि शेवटी ही माझ्या इंदोरची आहे ना म्हणून. आता ते बोलत असतात, पण मात्र तेवढ्यात लगेच हाफ डे असल्यामुळे आकाश आणि अर्णव दोघी घरी येतात. त्यांना आता अर्णवला समोर आलेलं पाहता ईश्वरी तर प्रचंड घाबरते. अर्णव लगेच रागात विचारतो की तू इथे काय करतीयस. ईश्वरी कावरी बावरी होत अंजली आणि आजीकडे बघत असते. तर आजी ईश्वरीला खुणावून सांगते की शांत हो, मी आहे ना. अर्णव अंजलीला बाजूला घेतो आणि ईश्वरीला म्हणतो की माझ्या ताई आणि आजीशी गोड बोलून तुझी कामं होतील असं वाटत असेल ना, तर चुकतीयस तू. सात्विक फॅशनमध्ये वशिले नाही चालत. आजी आता लगेच अर्णवला म्हणते की ओ चिंटू सर, जरा शांत व्हा ना. हे तुमचं ऑफिस नाही, माझं घर आहे. आणि हिला इथे मी माझ्या कामासाठी बोलवलंय, कळलं ना. आज होळी निमित्त ती आपल्या सगळ्यांसाठी पुरणपोळ्या करणार आहे. मग अर्णव आता आश्चर्याने विचारतो की हिला कशाला बोलवलं. मुंबईमध्ये सगळ्यात बेस्ट शेप आणून देतो मी पुरणपोळ्यांसाठी. आजी आता म्हणते की तुझ्या त्या बेस्ट शेपच्या हाताला ईश्वरीच्या हाताची इंदोरी चव येणार आहे का. अर्णव आता आश्चर्याने आजीचं बोलणं ऐकत असतो. आजी आता सांगू लागते, आम्ही इंदोरी माणसं जशी गोड असतो ना, तशीच आमच्या हाताला सुद्धा चव असते, कळलं का. अर्णव आता म्हणतो, आजी मी सुद्धा ना इंदोरचाच आहे. आजी म्हणते, अरे हो, पण मग तू एवढा कडू का निघालास. अर्णव लगेच अंजलीकडे पाहतो आणि अंजली लगेच आजीकडे. आता हे पाहता आजी लगेच म्हणते की सॉरी सॉरी, मी मस्करी केली. आजी आता सांगू लागते, अरे चिंटू, तुला सांगू का काय झालं. ही जिथे नोकरी करते ना, तिच्या मालकाने तिला अचानक असं तडकाफडकी नोकरीवरनं काढून टाकलं. अर्णव मात्र शांतपणे ईश्वरीकडे बघत असतो आणि इकडे आकाश, अंजली या दोघी घरातल्या घरात आजीचं बोलणं पाहता हसत असतात. आजी सांगू लागते की बिचारीला कामाची गरज आहे आणि म्हणूनच मी तिला आपल्या घरी पुरणपोळ्या करायला बोलवलंय. अर्णव आता म्हणत असतो, एवढं काय आलंय त्याच्यात रॉकेट सायन्स, कोणीही पुरणपोळ्या करू शकतं. ईश्वरी म्हणते, सर ते एवढं सोपं नाहीये, परफेक्ट पुरण जमलं पाहिजे. अर्णव म्हणतो, त्यात काय एवढं न जमण्यासारखं, हे बिग डील आहे. पोळ्या लाटायचं, त्यात पुरण भरायचं आणि झालं. ईश्वरी सांगू लागते
की सर जसं बिझनेससाठी वेगवेगळे स्किल्स लागतात ना, तसं पुरणपोळ्या करण्यासाठी सुद्धा स्किल्स लागतं. अर्णव म्हणत असतो की हे कोणीही करेल. ईश्वरी सांगत असते सर भीती वाटते, अंदाज चुकतो. त्यात काय अंदाज चुकण्यासारखं आहे? तर मग ईश्वरी लगेच बोलते की करून दाखवा मग. अर्णव फुल शायनिंग मध्ये बोलत असतो. अर्णव पुढे बोलणार तेवढ्यात लगेच अंजली बोलते, तू दाखवच रे आता हिला करून. ही तुला चॅलेंज करते म्हणजे काय? अर्णव म्हणत असतो ताई हे कसलं चॅलेंज? पण अंजली लगेच बोलते की मग एक्सेप्ट करून टाक की पुरणपोळ्या बनवण्यासाठी स्किल लागतं. आजी सुद्धा लगेच बोलते आणि बरोबर, जे माझ्या इंदोरच्या मुलीकडे आहे. अर्णव पुढे बोलणार तेवढ्यात मामा सुद्धा बोलतात की अर्णव तू मान्य करून टाक की ईश्वरीकडे पुरणपोळ्या बनवण्याचं स्किल आहे म्हणून. उगाच हे पुरणपोळ्या करण्याचं चॅलेंज वगैरे घेण्याचं धाडस नको घेऊ आणि ते तुला अजिबात नाही जमणार. आकाश सुद्धा आता अर्णवच्या बाजूने बोलत म्हणतो की डॅड का नाही जमणार? दादा माघार नाही घेणार. आता इकडे सगळेच नाटकं करत अर्णवला चेअरअप करत असतात आणि बरोबर अर्णवला ईश्वरी बरोबर पुरणपोळ्या बनवायला लावत असतात. आकाश सुद्धा लगेच बोलतो की दादा तू दाखव बिंदास पुरणपोळ्या बनवून. तर मग आता अर्णव लगेच म्हणतो की मी पुरणपोळ्या करू शकतो. सगळेच आश्चर्याने अर्णवकडे पाहायला लागतात. आजी सुद्धा लगेच म्हणते बघ हा चिंटू, बोलून बसलायस तू, मग जमेल ना तुला? अंजली सुद्धा म्हणते की आजी तू प्रश्न काय विचारतीयस? ईश्वरीपेक्षा सुद्धा सुंदर पुरणपोळ्या बनवेल माझा भाऊ. आजी म्हणते की मी सुद्धा बघतेस. चॅलेंज ना? तर मग अंजली म्हणते एक्सेप्ट आहे तुमचं चॅलेंज. आजी आता बोलू लागते आणि जर अर्णवला ईश्वरी इतकी चांगली पुरणपोळी नाही जमली तर? आजी सांगत असते तू म्हणशील ते करेल. आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही शांतपणे आणि आश्चर्याने अंजली आजीचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. आता आजी म्हणते एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडे? आता ऐक मग, आज जर ईश्वरी जिंकली तर अर्णवने तिला माफ करायचं आणि नोकरीवरती पुन्हा ठेवून घ्यायचं. मंजूर आहे का तुम्हाला? तर मग अंजली सांगते की मंजूर आहे आम्हाला. पण अर्णव म्हणत असतो ताई नो. अंजली म्हणू लागते नो काय नो, आपल्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे. ईश्वरीपेक्षाही सुंदर पुरणपोळ्या बनवणारे माझा भाऊ. आजी सुद्धा म्हणू लागते बघू आता आपण पण. आता सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतं तर मामा लगेच आनंदाच्या भरामध्ये बोलून जातात, अरे वा, हवी तशी डाळ शिजली. सगळेच आश्चर्याने मामांकडे पाहायला लागतात. तर मग मामा म्हणतात अरे काही काय, डाळ शिजल्यानंतरच सगळं असतं ना पुरणपोळीचं, असं म्हणायचंय मला. चला चला पटापटा किचन मध्ये चला, आपण पुरणपोळ्या करण्याची स्पर्धा सुरू करूयात. प्रणव त्यांच्या नोकरांना आवाज देत असतो. आजी सांगते की सगळेच रजेवरती आहेत. वल्लरीने आता ते सगळं पाहिलेलं असतं आणि स्वतःशी विचार करत म्हणते, या आजी नातीचं काय चाललंय हे काय मला कळत नाहीये का? आज त्यांना सुद्धा कळेल की या आजीच्या पुरणपोळ्याचं एवढं कौतुक चाललंय ना, तिच्या पुरणपोळ्या एवढ्या गोड असतात. आता त्याच्यानंतर आता आजी आणि अंजली अर्णवेश्वरीचं काहीच नाही ऐकत. अंजली इकडे अर्णवला म्हणते की चल आपल्याला कुकर लावायचा आहे आणि इकडे आजी ईश्वरीला म्हणते की चल आपल्याला डाळ शिजवायची आणि आजी अंजली दोघांनाही तिकडनं घेऊन जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे आता आत्या आणि नम्रता दोघी मिळून होळीची तयारी करत असतात. तेवढ्यात तिथे राकेश येतो आणि पिशवी टेबलवरती ठेवत म्हणतो की रस्त्यावरती एक गरीब म्हातारी होळीचे सगळे पूजेचे सामान विकत होती, तिला मदत व्हावी म्हणून घेऊन आलो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवून घ्या, एकदा बघा तर. तर मग त्याच्यानंतर जयूच्या यादीप्रमाणे त्याच्यामध्ये सगळंच असतं. जयू आता बोलते, बरं राकेश या सामानाचे किती पैसे देऊ? तर मग राकेश म्हणतो आता तुम्ही काय बोलताय, तुमच्याकडनं मी पैसे घेईन का? कमाल आहे तुमची सुद्धा. अहो त्या बिचाऱ्या म्हातारीची मदत व्हावी, 2 पैसे मिळावेत म्हणून मी ते आणलं. राकेश म्हणत असतो याच्या बदल्यात जर तुम्हाला काही द्यायचं असेल ना तर ईश्वरीच्या हातच्या पुरणपोळ्या द्या मला. जयू सांगते त्या कुठे घरात आहेत? राकेश विचारतो आता कामावरती गेल्या की काय? पण मात्र नम्रता सांगते की राजेश शिर्केंकडे तिला पुरणपोळ्या बनवायला बोलवलंय. हे ऐकल्यानंतर राकेशला मोठा धक्काच बसतो. नम्रता म्हणत असते म्हणजे ऑर्डरच मिळाली असं समजा. बरं मी तुमच्यासाठी चहा टाकते, तुम्ही बसा. आता त्याच्यानंतर राकेश लगेच विचार करू नक्कीच आहे त्या म्हातारीचं आणि माझ्या बावट बायकोचं डोकं असणार. त्यांच्या मनातून ईश्वरीला कसं उतरवता येईल हे सुद्धा बघायला हवं. तर त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी दोघी किचनमध्ये पुरणपोळ्या बनवत असतात. मामा म्हणतात की होळी रे होळी आणि कोण बनवणार बेस्ट पुरणपोळी? अर्णव म्हणतो की एवढं काय त्यात, पोळीत पुरण टाकलं की झालं. तर मग ईश्वरी लगेच म्हणू लागते एखाद्या गोष्टीवरती रागावणं आणि पुरणपोळी बनवणं याच्यामध्ये फरक आहे. आता त्याच्यानंतर अंजली सुद्धा म्हणू लागते की माझा चिंटू ना अशा 5 मिनिटात 10 पुरणपोळ्या बनवेल. मामा सुद्धा म्हणू लागतात करेक्ट, डाळ शिजलीये. आता बघूयात, सुरू करा, कोण जिंकतंय. त्याच्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघी पुरणपोळ्या बनवायला लागतात. पण अर्णवला पुरणपोळ्या बनवायला जमतच नसतं, तरी सुद्धा तो प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.